नमस्कार. तुम्ही पाहत आहात अमृत मंथन, जिथे आपण नाती, आपले विचार आणि हे आयुष्य थोडं जास्त जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, आपल्याला अनेकदा असं वाटतं ना की घर ही जगातली सर्वात सुरक्षित आणि शांत जागा असावी. बाहेरच्या जगातली ती धावपळ, ती गर्दी, या सगळ्यातून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा मनाला कुठेतरी एक हक्काचा विसावा मिळायला हवा. पण खरंच सांगायचं तर नेहमीच असं होतं का? कधीकधी असं जाणवतं का तुम्हाला की घरात सगळं काही आहे, सुखसोयी आहेत, पण ती हवीहवीशी वाटणारी शांतता मात्र कुठेतरी हरवलीये? दिवसभर कामावरून थकून घरी यावं आणि घरात पाऊल टाकलं की एक प्रकारची अनामिक शांतता हवी असते आपल्याला, पण त्याऐवजी मन अचानक जड होतं. घरात आल्यावर प्रसन्न वाटण्याऐवजी सतत कुठली तरी चिडचिड, एक प्रकारचा न दिसणारा पण सतत जाणवणारा तणाव मनावर रिंगाळत राहतो. आणि मग आपण अगदी सहजच म्हणून जातो की आपलं नशीबच खराब आहे किंवा घरावर काहीतरी वाईट सावट आहे. पण खरंच कारण फक्त नशीब असतं का? की आपल्याच काही छोट्या छोट्या सवयी, आपलेच काही रोजचे व्यवहार घरात न कळत एक न दिसणारी नेगेटिव्हिटी वाढवत असतात? मला असं वाटतं, घरातली एनर्जी ना ती सकाळपासूनच तयार होत असते. आपण आपल्याच घरात पाहतो अनेकदा. सकाळ झाली की नुसती धावपळ सुरू होते. एका बाजूला कोणाचा तरी मोबाईल सतत वाजत असतो, टीव्हीवर सकाळ सकाळ कोणत्या तरी नकारात्मक बातम्यांचा आवाज घुमत असतो, लवकर उठा, उशीर होतोय, कुणीच माझं ऐकत नाही, असा एकच आरडाओरडा घरात सुरू असतो. मुले एका विचित्र न समजणाऱ्या तणावात तयार होत असतात. मोठी माणसं चिडून वैतागून कामाला निघतात. आणि या सगळ्या गडबडीत, या रोजच्या गोंधळात आपण नकळत पूर्ण दिवसासाठी एक खूप भारी आणि इरिटेटिंग एनर्जी आपल्याच घरात सेट करून टाकतो. पण खरं सांगायचं तर ही नेगेटिव्हिटी अचानक कुठून बाहेरून येत नाही बरं का. ती आपल्या रोजच्या ह्याच वातावरणातून तयार होते. आता समजा आपण हा सकाळचा गोंधळ थोडा कमी केला, सकाळी उठल्यावर पहिली 10 मिनिटं टीव्ही किंवा मोबाईल न बघता एखादं शांत म्युझिक लावलं किंवा अगदी शांत आवाजात एकमेकांशी बोललो, तर तो पूर्ण दिवसच बदलून जातो. सकाळची ती थोडीशी शांतता, घाई न करता घेतलेला चहाचा तो एक शांत कप आणि चेहऱ्यावरचं थोडंसं समाधान, हे सगळं पूर्ण घराचं वातावरण अगदी मुळापासून बदलण्याची ताकद ठेवतं. आणखी एक गोष्ट मी ऑब्झर्व्ह केलीये, जी घरातलं वातावरण खूप जड करते, ती म्हणजे आपल्याच शब्दांचं ओझं. काही घरांमध्ये आपण पाहतो, एकमेकांचं कौतुक खूप कमी असतं, पण तक्रारी मात्र सतत चालू असतात. तुझं हे नीट नाही, तू कधीच बदलणार नाहीस, आपल्या घरात काही चांगलं होतच नाही. हे शब्द खूप जड असतात. कधीकधी मला वाटतं, जर एका छोट्याशा रोपट्याला आपण रोज सांगितलं ना की तू वाढत नाहीस, तू खराब आहेस, तर ते रोपही बिचारं कोमेजून जाईल. मग आपल्या घरातल्या माणसांचं मन, जे या रोपट्याहूनही नाजूक असतं, ते कसं काय पॉझिटिव्ह राहील? कधीकधी या नेगेटिव्हिटीची सुरुवात याच टोचणाऱ्या शब्दांपासून होते. मला एका मुलाची गोष्ट आठवते. तो अभ्यासात तसा ॲव्हरेज होता, पण घरी रोज त्याचं कंपॅरिझन व्हायचं. शेजारच्या मुलाला बघ, तुला तर काही येतच नाही. त्या शब्दांच्या ओझ्याखाली तो मुलगा इतका दाबचगा गेला की हळूहळू तो पूर्ण शांतच झाला. त्याच्या मनात नक्की काय चाललंय हे कुणी विचारलंच नाही. त्याचा कॉन्फिडन्स पूर्णपणे संपला आणि त्या घरात एक न दिसणारी, कधीही न ओलांडता येणारी भिंत उभी राहिली. आपले शब्द अनेकदा घरात अशाच न दिसणाऱ्या भिंती उभ्या करतात, ज्या तोडणं पुढे जाऊन खूप कठीण होऊन बसतं. आणि आजकालची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे आपला हरवलेला संवाद. आपण सगळे एकाच छताखाली राहतो खरं, पण भावनिकदृष्ट्या आपण एकमेकांपासनं मैलोनमैल दूर गेलो आहोत. सगळेजण एकाच सोफ्यावर बसलेले असतात, पण आईच्या हातात मोबाईल, बाबा स्वतःच्या ऑफिसच्या स्ट्रेसमध्ये, मुलं त्यांच्या डिजिटल स्क्रीनमध्ये हरवलेली. खऱ्या अर्थाने एकमेकांच्या डोळ्यात बघून साधलेला संवादच उरलेला नाहीये आता. आणि जेव्हा मनातल्या गोष्टी बोलल्या जात नाहीत ना, तेव्हा आतल्या आत एक फ्रस्ट्रेशन वाढत जातं, जे आपल्या घराच्या शांततेला आतून पोखरत राहतो. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलीये. घर हे फक्त विटा आणि भिंतींनी नाही, तर माणसांच्या कनेक्शनने टिकतं. अशीच एक फॅमिली होती, फायनान्शियली खूप सेटल्ड, सगळं काही होतं त्यांच्याकडे, पण घरात फक्त एक विचित्र सायलेन्स होता. एकत्र बसून जेवण नाही, मनमोकळ्या गप्पा नाहीत, मनसोक्त हसण्याचा आवाज नाही. आणि मग एके दिवशी अगदी क्षुल्लक कारणावरून त्या घरात खूप मोठं भांडण झालं. खरं तर ते भांडण त्या क्षुल्लक गोष्टीवर नव्हतंच. तो वर्षानुवर्षे साचलेला न बोललेला तणाव होता, जो अचानक स्फोट होऊन बाहेर आला. आपण अनेकदा असं म्हणतो की मी फक्त रागात बोलतो, माझा स्वभाव थोडा तापट आहे, पण माझं मन काही वाईट नाही. आपण हे असं बोलून मोकळे होतो, पण घरातला तो सततचा राग, तो तणाव, ते मोठे आवाज,
घरातली लहान मुलं खूप खोलवर अब्झॉर्ब करत असतात. त्यांना आपले शब्द कदाचित समजत नसतीलही, पण घरातलं ते तणावाचं वातावरण त्यांना नक्कीच समजतं. अशा सतत रागाच्या आणि भीतीवर उभ्या असलेल्या वातावरणात वाढलेली मुलं एकतर खूप घाबरट होतात, स्वतःला लपवून ठेवतात, किंवा मग नकळत खूप अग्रेसिव्ह बनत जातात. एका छोट्या मुलीने एकदा तिच्या टीचरला खूप निरागसपणे विचारलं होतं, "मॅडम, मोठी माणसं रोज एवढं भांडतात का?" विचार करा, त्या लहानग्या मनावर काय परिणाम झाला असेल. आपल्या रागामुळे, आपल्या आवाजामुळे आपण त्यांचं पूर्ण जगच तणावग्रस्त करत असतो. आपली सततची भांडणं त्यांचा जगाकडे बघण्याचा निरागस दृष्टिकोन बदलून टाकतात. म्हणूनच मला मनापासून वाटतं, घरातली शांतता ही कोणती लक्झरी नाहीये, ती त्यांची आणि आपली बेसिक गरज आहे, अगदी श्वास घेण्याच्या गरजेसारखी. यासोबतच आणखी एक गोष्ट आहे जी आपण अनेकदा सहज इग्नॉर करतो, ती म्हणजे आपलं अस्ताव्यस्त घर. ऐकायला कदाचित हे खूप साधं वाटेल, पण घराची स्वच्छता आणि आपल्या मनाची शांतता यांचा खूप जवळचा संबंध आहे. घरात सतत पसरलेला पसारा, कपड्यांचे ढीग, जागा सोडून पडलेल्या वस्तू हे नकळत आपल्या मनावर एक अदृश्य पण सतत जाणवणारं प्रेशर तयार करत असतात. जेव्हा घर स्वच्छ असतं, प्रत्येक वस्तू जागेवर असते ना, तेव्हा श्वास घेणंही सोपं वाटतं आणि मन आपसुकच हलकं, प्रसन्न होतं. आणि या हलक्या मनामध्ये आपण दिवसभर नक्की काय भरतो? आपलं मन अगदी एका स्पंजसारखं असतं. आपण जे बघतो, जे ऐकतो, तेच मन शोषून घेतं. जर आपण दिवसभर मोबाईलवर भांडणांचे रील्स, निगेटिव्ह न्यूज आणि त्या डिजिटल जगातली टॉक्झिसिटी बघत राहिलो, तर नकळत तोच तणाव आपण आपल्या घरात, आपल्या माणसांमध्ये घेऊन येतो. आपण दिवसभर जे कन्झ्युम करतो, जो गोंधळ आपण डोक्यात साठवून ठेवतो, तेच संध्याकाळी आपल्या वागण्यातून, आपल्या शब्दांतून आपल्या माणसांसमोर बाहेर येतं. पण खरं सांगू, घरात पुन्हा ते हरवलेलं घरपण आणणं खूप काही कठीण नक्कीच नाहीये. यासाठी काही खूप मोठ्या गोष्टी किंवा आयुष्य बदलून टाकणारे मोठे बदल करायची अजिबात गरज नसते. अगदी छोटे छोटे बदल पुरेसे असतात. जसं की घराची जागा स्वच्छ ठेवणं, दिवसातला थोडा वेळ मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवून एकमेकांच्या डोळ्यात बघून मारलेल्या गप्पा, किंवा एकमेकांनी केलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं मनोपूर्वक केलेलं कौतुक. एवढं जरी आपण करू शकलो ना, तरी घरातला तो न दिसणारा जडपणा हळूहळू नाहीसा व्हायला लागतो. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात मीपेक्षा आपण वाढवायला शिकलं पाहिजे. कारण जिथे इगो लहान होतो ना, तिथे प्रेम खूप जास्त काळ टिकतं. प्रत्येकाने आपापल्या कोपऱ्यात आयसोलेट होण्यापेक्षा एक शेअर्ड एक्सपिरियन्स तयार करणं खूप गरजेचं आहे. एकत्र बसून चहा पिणं, एखाद्या जुन्या आठवणीवर एकत्र हसणं, एकमेकांना न बोलताही समजून घेणं, हेच तर घराला खऱ्या अर्थाने घर बनवतं, जिथे आपण स्वतःला विसरून फक्त एकमेकांचे बनून राहतो. प्रत्येक घरात कधी ना कधी अडचणी येतात, तणाव येतो. हे अगदी स्वाभाविक आहे. माणसं म्हटली की मतभेद तर होणारच. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधीकधी घरावर कोणतीही वाईट वेळ आलेली नसते, तर ती फक्त आपली थकलेली मनं असतात, जी कुठेतरी शांततेचा शोध घेत असतात. आणि त्या थकलेल्या मनांना फक्त एकाच गोष्टीची गरज असते, थोड्याशा संयमाची, थोड्याशा प्रेमाची आणि एका छोट्याशा पॉझिटिव्ह बदलाची, जो बदल आपणच घडवून आणायचा असतो. शेवटी आपण स्वतःला फक्त एक प्रश्न नक्की विचारूया. आपल्या माणसांसोबत, आपल्या या हक्काच्या घरात आपल्याला ती हरवलेली पॉझिटिव्हिटी पुन्हा हवी आहे ना? जर हवी असेल तर तो बदल आजपासून, अगदी आत्तापासून स्वतःपासून सुरू करूया. घराची शांतता ही दुसऱ्या कुणाच्या नाही, तर आपल्याच हातात असते. हा प्रवास शांततेचा आहे आणि तो नक्कीच शक्य आहे. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासोबत. श्री स्वामी समर्थ.